पेटीचा आवाज कमी केला. शापच कमी केला. नमस्कार, सुस्वागतम, सुस्वागतम आणि धन्यवाद. आज या ठिकाणी या देवगड तालुक्यातील सुंदर असं गाव, अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत झालेलं असं गाव बापार्डे गाव. आणि या बापार्डे गावातील सुवेश्वर सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आणि आम्हा दोन बुवांना इथे भजन करण्याची सुवर्ण संधी दिली. त्याबद्दल मी येजरकर कुटुंबियांचे शतशः आभारी आहे. तसेच आम्हाला ज्यांनी संपर्क केला ते आमचे साऊंडवाले, तसेच बुवा मंगेश येजरकर यांचे देखील मी आभार मानतो. तसेच या गावचे बुवा संदीप वेद्रू, देवगड तालुक्याची शान आणि आमचे मार्गदर्शक, बुवांचे गुरु संदेशजी नाईक धुरे, पुरुषोत्तम वेद्रू बुवा, तसेच पेंढरी गावून आलेले शांताराम गुरव बुवा यांचे देखील मी माझ्या मंडळातर्फे शतशः आभार मानतो. तसेच आमच्या बुवांना बकवास साथ करतायत ते पार्थ वेद्रू आणि तबला साथ करतायत ते अभिषेक सावंत यांचे देखील मी माझ्या मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच मला बकवास साथ करतायत आमचे बंटी सोमले, आमचे परम मित्र, तसेच नितेश मेस्त्री आणि माझी कोरस मंडळी यांना देखील धन्यवाद देतो. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून त्या रंगीत आणि संगीत भजनाच्या वारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडा गडबड होता नाही, लिहून काय नाही घेतलं. प्रथम आम्हाला ज्यासाठी बोलवलंय ते भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण करूया. त्यानंतर बुवा जे काय बोलले त्याची परतफेड नक्कीच करणार. जर चुकलेला लिहून घ्यायची मला माहिती आहे. काय घाबरू नको तुम्ही. तर आमच्या वाडीतले पण माझे मित्र, थोडं बोलताना वाचको होता, माझे मित्र सगळे इलेले पूजा चंगड्या बोले. परवाच्या दिवशी आमच्याकडे पण डबलदारी होती, हैराण केला नि बुवा आमचा सारखी चिठ्ठी चंगड्या. आमचे मार्गदर्शक
संदेशजी नाईक दुरे बुवा यांनी इथे एक खुर्ची ठेवलेली आहे, त्याचा मान राखावा, इथे येऊन बसावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. बघताय मी, दिसतास मका, वाकून वाकून बघतास, येवा जर बसा. धन्यवाद बुवा, माझ्या विनंतीला तुम्ही मान दिला. तुझे गुरुजी आहेत ते तू बोलवलंच नाही त्यांना. आता घाबरू नको. स्वामीची दरत्नांची खान रे, एकाएकी जाण रे, दरत्नांची खान रे, एकाएकी जाण रे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी याद प्रथम चरण धरू माय पित्याचे, 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 जन्मा घालुनी केले पालन मुचे, जन्मा घालुनी केले पालन मुचे,
गमधनी सानी धनी धप सार्थक करावे या जन्माचे सार्थक करावे या जन्माचे स्मरण रहावे हरिनामाचे 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 हरिनामाचे पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन श्री स्वयंभू विमलेश्वर श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर श्री कुलस्वामिनी आई पावनाई आई महालक्ष्मी आई कुंठिदेवी आई जीवदानी श्री सोमले बाबा श्री लिंगनांदोबा हरी हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सत्यनारायण सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रणेश कोडे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य दुर्वास गुरव कैलासवासी कृष्णा तांबे कैलासवासी भाऊ गोडे बराच काय बोललोस म्युझिक भारी घेतलं थांबा तुमच्यापर्यंत येतंय हो वयच थांबा जरा कसं सदरो घालून दिलंय ना त्याचं मान लागते नाही तर चंगळे बिंगळे माका सगळा माहिती आहे कसा मुंबई कशी वाटतं नाही 15 दिवसांनी येतच गाव वगैरे मुंबई कशी वाटत का पण हसत नाही आपले हसणारे कमी वाटतात नाही माका पण सुचोक टाइम लागला मी भजन घेतोय वृंदावनी सारामध्ये भजन घेतोय होय वृंदावनी सारण कोणचा घेतला असं नाही करायचं गुरुजी आहात ना तुम्ही तसा आता माझ्या गुरुजींचा घेतला तो त्याच्याकडे भरपूर आहे मी वापरलं उत्तम गायन गुरुजींचा तुझा नंतर सांगायचं बघ जा माणूस चांगले असते माझा आणि त्यांचा मागे काहीतरी झाला होता बाकी काय नाही राग नाही आ
करीन तर सांगा. माझ्या गुरुजी पण इले वाटतात वैरे नाही येतंय म्हणून सांगला नाही होता. त्यांचा पण भजन होता. कोण केला? हा माका केला नाही होता. तुका पण? माका पण केला नाही. मी उचललं. आता साऊंड बरोबर आहे.
बरेच वरपर्यंत गेलास. रंजना रमेश वेद्रुक यांच्या स्मरणार्थ फणसगावचे चॉकलेट बॉय, फणसगाव कॉलेजचे चॉकलेट बॉय साईराज वेद्रुक यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रोहन वेद्रुक, रोहनच्या भावाचा मित्र ओमकारचा भाऊ यांच्याकडून 50 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचा भाव आणि त्याच्या भावाचा मित्र बाळा येजरकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी तानाजी केशव येजरकर यांच्या स्मरणार्थ प्रमोद नारायण वेद्रुक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपेश येजरकर, तूच ना रे?
इकडे बोल. रुपेश येजरकर आमच्या कोरसमध्ये आहे, यांच्याकडून 50 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. 500 रुपये समजून घेतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरीच बक्षिसं मिळाली, वाचू केली तेवढी वाचलंय. माझा असंच अडचत हळूहळू जमलं. लिहून काय चाललंय आता जर लिहिलंय तर बघूया. काय म्हणतो गुळाची रेत मानेर पडली तर आमची पहिली वारी झाली होती. याच्या आता बरेच झाले हो. यांच्या बऱ्याच बाऱ्या झाल्या. अवजवळ करायला पाहिजे, नाहीतर शेवटचा नियम वाचला की वाचलं हिंदू धर्माचा अवमान जी म्हणून तुका सांगतोय. तू म्हणतोस काय गावं गावं झालं असं नसतं ते. पिवळो सदरू महत्व आहे रंगा सांगतो नाही. हिंदू धर्मामध्ये रंगांका लय महत्व. जसं पांढरो डोक्यावर टोपी आहे, लोक शांत राहू शकते. एका गांधी टोपी म्हणत नाही, वारकरी उगीच घालत नाही. तुझ्याकडनं घेतला नाही का देऊ कवी होतो. तर जसं पांढऱ्या रंगात महत्व, पांढरा रंग हे शांततेचं निर्मळतेचं प्रतीक आहे. तसंच भगवो रंग शाल भगवो आमका मिळाली दोघांना. तू किती काय होती ना तुझ्याकडे मागच्या टायमात होती हरावली. डोक्यात घालून परत दी. भगवो रंग या त्यागाचा प्रतीक आहे. माहितीच आहे. पिवळो रंग पिवळा पितांबर कोण नेसता विष्णू. पिवळो रंग या असा बोललं किंवा बरं वाटतं. पिवळो रंग या कसल्या प्रतीका माहिती पैशाचा. लहू सदाशिव येजरकर यांच्या स्मरणार्थ नरेश येजरकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. माझं असंच असतं, हळू आवाज पण कमी, कानेर कमी. बरं वाटतं तुका बरं वाटतं की काय बोलतोय तर बरं वाटतं की काय. घातलं म्हणून पिवळं पडत आहे ना. काय वेळ झाली. पिवळ्या सगळ्यात बघ ना. बाबा काय काय लिहून देतास, मग काय झालं तर मी जबाबदार नाही. फणसगाव कॉलेजचे कॅडबरी बॉय कुणाल येजरकर त्यांच्याकडून फरमाईश आली. पाखरा आजाद केलं तुला हे गाणं घेण्यासाठी. गजराच्या मार्फत नक्की घेणार आणि 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
बस बैल म्हणता माका काय म्हणू बैल काय नमगे तुका बाबा इले होते काय गेले ते वाटतं तुका बोलो ना तुका कुत्रो म्हणा तर तू तेवढं इमानी नाही माका बैल म्हणतेस बैल म्हणजे कोण नंदी नंदी म्हणजे कोण शंकराचा वाहन शंकराचा जो फिरवता तो तुका कुत्रो म्हणाय तर तू तेवढं इमानी नाही तुका डुक्कर म्हणाय तर तुझ्या अंगात तेवढा मांस नाही तुका म्हणा तरी काय ऐकतात बरा तू पण बोल अजिबात गुरुजींका भियायचं नाही सांगत तो काय खरा नाही आई इली तुझी म्हणतो गेल्या टायमा माझी इली होती पण ती आत्ता नाही इली 2 दिवस म्हणता कांडे परत बरेच दिवस नाही होते बघा योगायोग असो हा की पहिली माझी आणि बुवांची दोघांची ही पहिलीच बारी होती पेंढरी इथे झालेली गेल्या वर्षी शिवजयंती होती बरोबर आणि आज माझी दुसरी बारी हा तुझी बरेच झालं त्याची हा तर आज योगायोग असा की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे आणि जेव्हा पहिली बारी केली तेव्हा बापाची जयंती होती आणि आज छाव्याची जयंती आहे ह्या योगायोग फक्त योगायोग नाही माहिती नाही रे 20 मिनिटात बस ना बराच काय बोलायचं वाटतं पण टाइम जात म्हणून नाही मोकळा करीनचं वाटतं बिंदास बोल काय तर बोल आज बाबा पण नाही आहे आणि आई पण नाही आहे त्याच्यामुळे तुला हवं घाबरत नाहीस ना काय तर मग गाणं परत तुझ्यासाठी म्हणून काय नाही लावत परत युट्यूब का टाकणार जमा घेता येईल
रे